नमस्कार, मी सायली नाईक. आपली घरगुती लाईफ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज बघा माझ्या हातात काय आहे, लालबुंद टोमॅटोज. आज आपण टोमॅटोचीच रेसिपी बनवणार आहे. चला तर टोमॅटोचा सार बनवूया. बाजारातून मस्तपैकी छान ताजे ताजे लालबुंद टमाटे घेऊन आले होते. मग विचार केला टोमॅटोचा सारच करूया. आता आपल्याला जेवढे लागणार तेवढे आपण टोमॅटो घ्यायचे. मला साधारण 5 ते 6 टोमॅटो लागतील, म्हणून मी तेवढे टोमॅटो घेते आणि आता ते धुवणार आहे. रोज रोज डाळ खायचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा असा टोमॅटो सार करून खायचा. आमच्याकडे आठवड्यातून 2दा तरी टोमॅटो सार असतो. चला तर मग टोमॅटो धुवून घेऊयात. अशा प्रकारे पाण्याने छानपैकी टोमॅटो धुवून घ्यायचेत. टोमॅटो सार म्हणजे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. मग कधी डाळ बनवायचा कंटाळा आला किंवा खायचा कंटाळा आला डाळीचाच, तर मग आमच्या घरीही टोमॅटो सारची रेसिपी हमखास बनवली जाते. चला आता आपण टोमॅटो कापूयात. त्याचे आपण प्रथम 2 भाग करूयात. प्रत्येक टोमॅटोचे 2 भाग करूयात. मी साधारण 5 टोमॅटो घेतले आहेत, कारण आम्हाला 5 टोमॅटो भरपूर झाले. अशा प्रकारे टोमॅटोचे 2 भाग करायचे आहेत. त्यानंतर हे टोमॅटोचे काप नळाखाली ठेवून त्यातील बिया काढायच्या आहेत. बोटांच्या सहाय्याने टोमॅटोच्या आतील बिया काढून घ्यायच्या आहेत. शक्य होतील तेवढ्या बिया काढायच्या. टोमॅटोच्या बिया साधारण सगळ्या निघतातच, तशा काढायला त्या सोप्याच असतात. आणि जेवढं शक्य होईल तेवढं टोमॅटोमधील बिया काढाव्यात. मी अशा प्रकारे कापलेल्या सर्व टोमॅटोजमधल्या बिया काढणार आहे. पहा, अशा प्रकारे मी सर्व बिया काढलेल्या आहेत आणि हे सर्व टोमॅटोमधील बिया बघा काढून एका डिशमध्ये ठेवलेले आहेत. आता हे सर्व टोमॅटो एका कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेत, कारण आता हे कुकरला लावायचे आहेत आणि शिजवून घ्यायचे आहेत. शिजवल्यावर ते नरम होणार. कुकरला लावण्याआधी त्याच्यामध्ये थोडं पाणी घालूया. आता हा कुकरचा डबा आपण कुकरला लावूया. भातही लावलेला आहे मी, कारण आजचा बेत आहे टोमॅटो सार, भात, लोणचं आणि चपाती. साधासुधा स्वयंपाक. साधारण 3 शिट्ट्या होऊ द्याव्यात. जोपर्यंत 3 शिट्ट्या होतात तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. 1 शिट्टी झाली, 2 शिट्टी झाली आणि 3री पण शिट्टी झाली. कुकर खूप गरम आहे, तो थंड करायला ठेवूया. साधारण 15 मिनिटानंतर कुकरची शिट्टी वर करून कुकरमधील हवा काढावी व कुकरचं झाकण ओपन करून त्यातील टोमॅटोचा डबा बाहेर काढावा. हे सर्व काम अगदी सांभाळून करावे. पहा, टोमॅटो शिजलेले आहेत.
हे टोमॅटो आता थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये लावायचे आहेत. वाटप तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 1 वाटी खोबरं हवं आहे. ओलं खोबरं आहे हे. टोमॅटो आणि हे ओलं खोबरं एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये घालून त्याची चांगली पेस्ट तयार करायची. थोडंसं पाणी घालायचं. आता त्याची पेस्ट करायची आहे. पहा, अशा प्रकारे खोबरं आणि टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे. चला आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅस ऑन करून गॅसवर कढाई ठेवायची आहे. त्यामध्ये तेल घालायचे आहे. तेल गरम झाले की त्यात जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की त्यात कढीपत्ता घालायचा. नंतर त्यात लसूण घालायची. ठेचलेली लसूण आहे ही. ठेचलेली लसूण घातली की त्यात लसूणचा फ्लेवर येतो. टोमॅटो सारला लसूणचा फ्लेवर येतो. थोडं परतल्यानंतर त्यामध्ये उभ्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या आणि परत ते थोडं परतायचं. त्यानंतर त्यात आपण वाटलेलं टोमॅटो आणि खोबऱ्याचं मिश्रण घालायचं. पहा, हे मिश्रण किती छान दिसत आहे. रंग बघा किती सुंदर दिसत आहे. आपण त्यात बीटही वापरलेला नाही किंवा कुठला रंगही वापरलेला नाही. तो ओरिजिनल टोमॅटोचाच रंग आहे. त्यात थोडं पाणी घालावं. मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण ते पाणी तयार करून ते घालायचं पाणी. पहा किती छान. आपल्याला जसं पातळ हवं आहे तसं करायचं. तसं टोमॅटोचा सार थोडासा असा दाटच असतो. पातळही छान लागतो तो. त्याला उकळी आल्यानंतर आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. एकदा चमच्याने फिरवून घ्यावे. बघा किती रसरशीत आहे, सरसरीत आहे. हा सार आपल्याला भाताबरोबर खाता येतो, चपातीबरोबर खाता येतो. आता त्याला एक उकळी येऊ द्यावी. आपला सार तयार झालेला आहे. आता गॅस बंद करावा आणि झाकण ठेवावे. पहा, आपला टोमॅटो सार तयार झालेला आहे आणि इथे ताटही तयार झालेले आहे. गरमागरम भात, चपाती, गरमागरम टोमॅटो सार आणि लोणचं. तर या मग जेवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.